नमस्कार, मी पंजाब डक एक खास करून शेतकऱ्याला अंदाज देणार आहे, कारण की शेतकऱ्याचे खूप फोन येत आहेत. आता पाऊस पडेल का? तर सर्वप्रथम राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 5 एप्रिल पासून हवामान कोरडं राहणार आहे, उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं 5 एप्रिल पासून राज्यात काय होईल, उन्हाचा पारा वाढत जाणार आहे. 8-9 तारखेला 40-41 अंशापर्यंत उन्हाचा पारा वाढत जाणार आहे. गरमी देखील वाढणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा. ज्यांचे कांदे असेल आता कांदा काढायला काही हरकत नाही. त्याच्यानंतर कोणाचा गहू शिल्लक राहायला काढायचा असला तर गहू काढू शकता, हरभरा काढू शकता, मका देखील काढू शकता. कारण की आता सध्या तरी पावसाचं वातावरण नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर 15 दिवस तरी आता सध्या तरी पावसाचं वातावरण नाही, म्हणून हे अंदाज लक्षात येतात. मग पावसाचं वातावरण कधी तयार होईल? फक्त पावसाचं वातावरण काय होईल, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मात्र पावसाचं वातावरण तयार होईल, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतं. पण सध्या तरी आता 15 दिवस म्हणजे आजपासून तर चांगला 20 तारखेपर्यंत कसलाय पाऊस नाही, काही येणार नाही. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज फक्त 4 एप्रिल पर्यंत म्हणजे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड ह्या पट्ट्यामध्ये आजच्या दिवसात तिकडं थोडं पावसाचं वातावरण राहणार आहे. पाऊस काही जास्त पडणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची नाही. उद्या पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात देखील उद्या कोरडं हवामान होणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचं. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रात देखील उद्यापासून म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, अहिल्यानगर झालं, त्या सर्व जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उद्यापासून हवामान कोरडं राहणार आहे, म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. पाऊस काय येणार नाही, म्हणून हा देखील लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर कोकणपट्टीच्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की कोकणपट्टी पूर्ण, त्याच्यानंतर पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्ह्याच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उद्यापासून हवामान कोरडं होणार आहे. 5 एप्रिल पासून 20 तारखेपर्यंत कोरडं होणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा. त्याच्यानंतर मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की बीड जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, त्याच्यानंतर जालना जिल्हा, संभाजीनगर ह्या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उद्यापासून हवामान कोरडे. ज्यांची हळद असेल तर तुम्ही काढून शिजवू शकता. पाऊस काय येणार नाही, त्याच्यामुळे उद्यापासून काही पावसाचं वातावरण नाही. फक्त आता उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे. 40-41-42 अंशापर्यंत उन्हाचा पारा वाढत जाणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. म्हणजे राज्यात ठिकठिकाणी उद्यापासून हवामान कोरडं होणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. तर तेलंगणा, कर्नाटकच्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तेलंगणा, कर्नाटक आणि त्याच्यानंतर छत्तीसगड, इकडे मध्य प्रदेश उद्यापासून हवामान कोरडं होत जाणार आहे, म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात म्हणजे उद्या 5 एप्रिल पासून हवामान कोरडं राहणार आहे. 20 तारखेपर्यंत 20 एप्रिल पर्यंत कसला पाऊस काय येणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. मग सांगायचं झालं तर राज्यात फक्त आजच्या दिवसात म्हणजे फक्त विदर्भातच म्हणजे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली त्या भागातच ढगाळ वातावरण राहील आणि तुरळक भागात पाऊस पडेल. पण उद्या मात्र पूर्व विदर्भात देखील 5 एप्रिल पासून हवामान कोरडं होणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा. अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.